ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आपल्याबरोबर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत। पुणेकर अपघात प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, कारण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, पोलीस विभागाचा आढावा घेतला। ते असं म्हणतात की या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांना कुणालाही पाठीशी घातलं जाणार। हा सगळा ज्या पद्धतीनं फडणवीस साहेब त्या ठिकाणी आलेत आणि आल्यानंतर ही बिल्डर लॉबी त्यांच्यावर प्रेशर टाकू शकते आणि हा सगळा फार्स असेल माझ्या माहितीप्रमाणे। हे फक्त दाखवण्याकरता आणि पुणेकरांचं समाधान करण्याकरता देवेंद्र फडणवीस आले होते, पण ह्याच्यामध्ये जो तपास अधिकारी चुकीच्या पद्धतीने तपास केला त्याच्यावर आतापर्यंत कुठली कारवाई केलेली दिसत नाही आणि हे फक्त पुणेकरांना दाखवणारा देखावा होता असं माझं मत आहे। जर त्या पोलीस अधिकारी असतील, तिथले ACP DCP असतील, ह्यांची चौकशी करून ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये माया त्या रात्री त्यांनी जमा केली आणि ही माया जमा करून जे वयाच्या 15व्या वर्षानंतर जे कलम असतं ते गंभीर स्वरूपाचं कलम असेल तर 16 ते 18 वर्षाच्या मुलाला ते लागू शकतं। हा सगळा कायद्याचा भाग झाला, पण ह्याच्यामध्ये कुठलीही कलम त्या ज्या वेळेला कोर्टात त्याला हजर करताना ती कलम त्याच्यामध्ये नव्हती आणि जर कलम नसतील तर मग जज काय स्वतःचे 4 कलम टाकून ह्याच्यावर शासन करणार आहे का? ते पोलिसांच्या भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। चुकीचा तपास म्हणजे पुणे पोलिसांनी त्या प्रकरणामध्ये पैसे घेतले असं तुमचं म्हणणं आहे? पुणे पोलिसांनी पैसे घेतले आणि घेतल्याशिवाय एवढी ट्रीटमेंट दिली ती एकदम 5 स्टार सारखी दिली। पिझ्झा पार्टी झाली, लाल कार्पेट टाकून त्याला घरापर्यंत सोडण्यासाठी पोलीस गेले। म्हणजे अशा परिस्थितीत बिल्डर ह्या पुण्याचं राजकारण समाजकारण जर चालवत असेल आणि हुकुमशाही, एक तर हा बिल्डर पहिल्यापासून डिफॉल्टर आहे, त्याची अनेक कामं महानगरपालिकेमध्ये डिफॉल्टर आहेत, त्याच्या सगळ्या कामाचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं नाही आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये पुणे महानगरपालिकेला पैसे येणे बी ह्या बिल्डरकडे। अशी बिल्डर लॉबी आज पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी काम करताना आपण बघितले असेल। पण आमचं काय म्हणणं, त्यांनी कुठल्या पक्षाचं काम करा, पण आमच्या पुणेकरांना किंवा सर्वसामान्य लोकांचा नाक बळी जात असताना तुम्ही जर पिझ्झा पार्टी करत असेल आणि ज्या घरामध्ये मुलं वारली त्यावेळी ससूनच्या शेव घरामध्ये रात्रभर बाहेर बसतायत आणि ते शेव त्यांच्या हातात मिळायच्या अगोदर ज्यांनी मारला हा घरी लक्झरी गाडीतनं घरी जातो। म्हणजे ह्या कायदा गरिबाचा आहे का श्रीमंताचा हाच कायदा कळत नाही। आणि अशा वेळेला काल ज्या पद्धतीनं ललित पाटील प्रकरणामध्ये डॉक्टर डेनला अटक करणार म्हणले होते, आजपर्यंत केली ना, म्हणजे हा फार्स आहे आणि याच्यामध्ये अगरवालची पूर्ण चौकशी पुढची भूमिका काय असणार आहे? म्हणजे की जे कोरेगाव पार्क परिसरामध्ये जे पब आहेत तिथल्या नागरिकांची बरीच तक्रार आहे, आता तुमची पुढची भूमिका काय असणार? मी पहिल्या दिवसापासूनच म्हणतोय की हे पब संस्कृती बंद झाली पाहिजे। ज्या दिवशी पोलीस आयुक्तांनी ह्याच्यामध्ये नेमावली केली 1:30 वाजेपर्यंत, तेव्हाच मी ते आक्षेप घेतला की साहेब अशा पद्धतीचं काम तुम्ही करू नका। 1:30चा 4 होतात आणि 4चे 5 होतात आणि त्या भागात जिथं पब चालू आहे तिथं आरडाओरडी, गोंधळ, स्पीकरचे आवाज हे पोलिसांना येत नाहीत का? आणि येत असेल तर तुम्ही आता अनेक तंत्रज्ञान आपल्याकडे आहे, गुगलवर 4-4 वाजेपर्यंत दिसत आहेत, मागच्या 2 महिन्याच्या काढले ते गुगल। मग ह्या लोकांवर काय कारवाई केली? पोलीस हप्तेखोर पोलीस ह्याच्याला मदत करतात, अनेक पोलिसांचे ह्याच्यामध्ये पैसे आहेत, भागीदार आहेत आणि अनेक पोलीस ह्याच्यामध्ये त्या पब पार्टीमध्ये सामील असतात। मग आम्हाला तर दुःख एवढं वाटलं तर महिला पोलीस कॉन्स्टेबल बी तिथं असतात। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। म्हणजे अशी जर पोलीस जर असे वागत असेल तर सर्वसामान्यांना काय नाही मिळणार? तुमची पुढची भूमिका काय आहे? तुम्ही पबच्या विरोधामध्ये? मी पबच्या विरोधात मागच्या 4 महिन्यापूर्वीच पत्र दिले, अजूनही देणार आहे। आणि ज्यावेळेला पुणेकर रस्त्यावर उतरले त्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जाग आली, पालकमंत्र्यांना जाग आली, मग ते पुणे कमिशनर ऑफिसमध्ये पळायला लागले। ही पद्धत पहिलाच का सोडला? त्यांनी तिथनंच पहिला आदेश द्यायला पाहता तपास अधिकाऱ्याला सस्पेंड करा, तेव्हा पोलीस कारवाई करून त्याला जेलला टाका। आणि हे काय असंच होतं का? ह्याला पैसे घालल्याशिवाय होत नाही। आणि वडगाव शिरी असेल, कोरेगाव पार्क असेल, भोगाव असेल, पुण्याच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणामध्ये पबमध्ये पैसे आणि याच्यामध्ये सगळे गुन्हेगार लोक आहेत, पोलीस लोक भागीदार आहेत आणि मोठी लॉबी याच्यामध्ये काम करते। पुणेकर
पुणेकरांना बदनाम करण्याचं काम, पुण्याला काळिमा भासण्याचं काम ही पब संस्कृती करते. याच्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलोच आहे. पण ज्या आज मी पुणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र देणार आहे, असे काय पब बेकायदेशीर असेल, त्यातल्या चुकीच्या पद्धतीच्या परवानग्या असतील, ह्याची तपासणी करून ताबडतोब याला कारवाई करावी. नाही तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने त्यांच्याशी भांडणार आहे. काय नेमकं भांडणार म्हणजे नेमकं म्हणजे आंदोलन करणार, उद्या वेळ पडले तर पोलीस आयुक्तांसमोर बैठक आंदोलन करणार, काय ना काय करावं लागेल. शेवटी पुणेकरांसाठी आम्हाला काम करावं लागेल. म्हणजे अनधिकृत किंवा बेकायदेशीर जे पब आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी यासाठी तुम्ही आज पत्र लिहिलं. कुठल्याही पबला अधिकृत परवाना नाही आहे. कुठल्याही पबला एक्साईज खातं काय करतं? एक्साईज खातं हप्ते गोळा करतात, पोलीस हप्ते गोळा करतात, आणि मग अशामध्ये जनतेला न्याय काय मिळणार आहे? हे सगळं खोटं आहे. आणि आजचा जो केस आहे ही तुम्हाला काही दिवसांनी ह्याच्यामध्ये काही झालेलं दिसणार नाही. ह्याच्यामध्ये अगरवालचे उद्योग नुसते हेच नाहीत, अनेक उद्योग आहेत. ह्या उद्योगाची सखोल चौकशी त्यामध्ये झाली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अशी जी लोक आहेत ह्यांच्याकडं कारवाई करावी. नाहीतर बिल्डर लॉबी आज त्यांना जाऊन भेटेल आणि मग त्यांचं ते सगळं कागदावरच तो सगळा तपास राहील आणि पुणेकरांना काही न्याय मिळणार नाही. तुम्ही असं म्हणालात की विशाल अग्रवालचे वेगळे काय उद्योग आहेत, छोट्या राज्यांशी सुद्धा काही प्रकरणाचा संबंध आहे तो जोडला जातो. तुम्ही असं म्हणालात की त्याचे प्रकल्प जे आहेत ते डिफॉल्टर आहेत. हे तर महानगरपालिकेमध्ये माहिती आहे. ह्याच्यामध्ये त्याच्या स्ट्रक्चर ऑडिट आहे, बाकीच्या सगळ्या बिल्डिंग आहेत, खाल जमिनीचे सगळे जे आहेत हे विषय सगळे डिफॉल्टर आहेत. आणि हे डिफॉल्टर विषय असल्यामुळं ह्यांचं भारतीय जनता पार्टीशी संलग्न सगळे त्यांचे कारभार आहेत. पुण्याचे अनेक बिल्डर लॉबी त्यांच्या अग्रवालचे विशाल अग्रवाल आणि असेल अनेक बिल्डर ह्याच्यामध्ये कार्यरत आहे. भारतीय जनता पार्टीबरोबर काम करतात, चुकीचे उद्योग करतात आणि सेफ म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर संलग्न आहेत. आणि ही त्यातलीच लॉबी आहे. आणि या लॉबीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पाठीशी घालतील हा माझा विश्वास आहे. पाठीशीच घालतील. आता तुम्ही नेमकं मग पुढची तुम्ही काय करणार? मग आता लोकशाही पद्धतीने जेवढं लढाई लढता येईल, शेवटी सत्ता त्यांच्याकडे, पण सत्ता ही बदल राहते त्यावेळी त्यांचा विचार होईल. पण आता तरी देवेंद्र फडणवीस चांगल्या बुद्धीने पुणेकरांना न्याय दिला पाहिजे असं माझं मत आहे. आपण पाहतोय की विशाल अग्रवाल यांचे जे प्रकल्प आहेत ते डिफॉल्टर आहेत. मात्र देवेंद्र फडणवीसांनी या पुण्यातल्या पब संस्कृतीच्या विरोधामध्ये कारवाई करावी आणि पुणेकरांना न्याय द्यावा. मात्र जर बेकायदेशीर पब बंद झाले नाहीत तर मग मात्र आम्ही पोलीस आयुक्तालयाच्या समोर बैठे आंदोलन करू असा सुद्धा इशारा रवींद्र धंगेकरांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार नंदासोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.